एक अंध आणि अनाथ मुलीच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी सुरुवातीला। दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश निश्चितच तुमच्या पदरात पडणार आणि हेच दाखवून दिलंय अमरावतीच्या एका तरुणीनं। तिचं नाव आहे माला पापळकर। आयुष्यातला अंधार दूर करून तिने यशाचा प्रकाश मार्ग कसा निवडलाय बघूया। कचरा कुंडीत सापडलेल्या मुलीची संघर्ष गाथा, जन्मतः अंध अनाथ मुलीची MPSC परीक्षेत उत्तुंग भरारी। माला पापळकर, कचरा कुंडीतलं लखलखतं सोनं। ही प्रेरणादायी कहाणी आहे जन्मताच अंध आणि अनाथ असलेल्या मुलीची। जळगाव रेल्वे स्टेशन जवळच्या कचरा कुंडीत सापडलेली ही मुलगी माला। कचरा कुंडीत सापडल्यानं अनाथपणाचा शिक्का जन्मताच कपाळी बसलेला। पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी या अंध अनाथ मुलीचा सांभाळ केला। अमरावतीच्या वज्झरच्या बालगृहात ते तिला घेऊन आले। तिला आपलं नाव दिलं, मायेनं पालन पोषण केलं आणि या मायेच्या ओलाव्यानं माला पापळकरची जीवनगाथाच बदलून गेली आहे। अंध असूनही मालानं जिद्द, चिकाटी आणि मेहनत करत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं। अमरावतीतील युनिक अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी केली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात तिनं घवघवीत यश मिळवलंय। महसूल विभागात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर तिची निवड झाली आहे। आता क्लास 1 ऑफिसर व्हायची मालाची जिद्द आहे। आता माझी ग्रुप सी लिपिक टंकलेखक कलेक्टर ऑफिस नागपूर इथे निवड झाली आणि मला पुढे राज्यसेवेचा पेपर देऊन क्लास 1 अधिकारीची पोस्ट मिळवायची आहे। तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाकोणाला देणार? माझं यशाचं श्रेय डॉक्टर शंकरबाबा पापळकर आणि माझे MPSCचे मार्गदर्शक अमोल पाटील सर यांना। तिच्या या उत्तुंग भरारीत पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचं मोलाचं योगदान आहेच, त्याशिवाय अमरावतीच्या युनिक अकॅडमीचा देखील महत्त्वाचा वाटा आहे। संपूर्णपणे आपल्याला दिसतं की अगदी बेवारस अशा पद्धतीनं असणारी एखादी विद्यार्थिनी, जिचं शिकणंच मोठं कठीण होतं, ती शिकली, ग्रॅज्युएट झाली आणि आज MPSCच्या माध्यमातून तिनं एक मोठं यश मिळवलं। ती आज एक शासनाच्या एका मोठ्या पदावर ग्रुप C साठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। तर हे आम्ही सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं फारच आनंदाची गोष्ट आहे। परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचंही सोनं होतं। मालाच्या आयुष्याला पद्मश्री शंकरबाबा पापळकर नावाच्या महान व्यक्तिमत्वाचा मिडास टच लाभला आणि कचरा कुंडीत सापडलेलं हे सोनं लखलखलं। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।